सकाळी सकाळी सर्व तयारी करून आम्ही निघालो होतो राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच राजगडांकडं. ते निघत असताना सुरुवातीला जाताना पाऊस नव्हता, परंतु अचानक पाऊस चालू झाला. परंतु आम्ही मागं परतलो नाही, कारण ते परतणारे मावळे कोणते. अशा पद्धतीनं आम्ही आमचा प्रवास चालू केला. तर रस्त्यानं आपण बघू शकता की खूप छान अशी छोटी छोटी बंड असलेली शेती हे जुने मावळे करत होते आणि आताचेही हे शेतकरी ते शेती करतायत. त्या शेतीमध्ये ते धानाची शेती करतात. तुम्ही बघू शकता की कसे छोट्या छोट्या इथं आपल्याला त्या शेतामध्ये नर्सऱ्या टाकलेल्या दिसत असतात आणि हिरवगार असं दृश्य आजूबाजूचं आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सगळीकडे बऱ्यापैकी आपल्याला हिरवळ दिसते आहे. असेच छोटे छोटे डोंगर रस्त्यानं लागलेले असायचे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या डोंगरातून हा एक गड आहे आणि या गडाबद्दल एक विशेषता जर सांगायची झाली तर हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात आवडता किल्ला होता. जवळपास 26 वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता आणि छत्रपती शिवाजी महाराज याच गड किल्ल्यावरून सर्व साम्राज्यांचं कारभार पाहायचे. अशा पद्धतीनं आम्ही प्रवास केल्याच्या नंतर या किल्ल्यावर पोहोचलो. हॅलो, आम्ही आज राजगडला आलेलो आहे. तरी बघू शकता इथं भरपूर पाऊस आहे. सकाळपासून सर्वत्र पाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर जय शिवराय. मित्रांनो, तर आपण राजगडवरती आहोत आणि हा ग्रुप आहे, हा लातूरचा ग्रुप आहे. हा पण फिरायला आलेला आहे. लातूर उदगीर किल्ला नेमका चालू झाला तरी आम्ही सध्या थकलो. महाराजांचे मावळे कसे गड किल्ले चढत असतील हे एक विचार करण्यालायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गड चढत असताना आम्हाला हे मामा भेटले आणि या मामाकडून आम्ही मग एक काठी विकत घेतली. मामा कुठचे तुम्ही? म्हणजे त्या पिक्चर मध्ये मामा कुठचे तुम्ही? गावचे. अच्छा अच्छा. हे काठे विकायचं काम करता का तुम्ही इथं? काय बसायचं ते करायचं. अच्छा अच्छा. अशा पद्धतीनं आम्ही मग गडावर चढायला सुरुवात केली. पावसाचा पण रोष हा वाढतच होता. हळूहळू पाऊस हा खूप जोर पकडत होता. तरी पण आम्ही हार मानली नाही आणि गडाला चढणं चालू केलं. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं हे इथं बऱ्यापैकी पाणी पण वाहत होतं, चिखल पण होता. तरी पण सुद्धा आम्ही अशा परिस्थितीमध्ये गड चढणं चालू ठेवला. गडाचं हे नैसर्गिक सौंदर्य पाहून आम्ही खूप भारावून गेलो होतो आणि खूप टूर आम्ही एन्जॉय करत होतो. अशा पद्धतीनं खरंच या गडावरची जी पूर्ण विशालता आहे हे बघून खूप भारी वाटत होतं. तसा अभिषेकही सोबत होता आणि अभिषेक म्हटलं तर हा एक खूप कॉमेडी माणूस, त्यामुळं आम्ही खूप अभिषेक सोबत हा टूर एन्जॉय केला. मित्र हो, राजगड किल्ला चढणं बोललं तेवढं सोपं नाही आहे. खरंच म्हणजे खूप अवघड आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे कशा पद्धतीनं हे गड किल्ले चढायचे आणि तिथून पूर्ण कारभार पाहायचे, खरंच हे कौतुकास्पद आहे.